संजय राऊत बोलतायत, आपण थेट जाऊयात. लोचट स्वाभिमान शून्य सरकार इथे बसवल्यावर ते आपल्या उपकारकर्त्याच्या स्वागतासाठी हजर राहणारच. तुम्हीच आता मला सांगितलं की ते भारतीय जनता पक्षाच्या आढावा बैठकीसाठी येत आहेत आणि त्यांच्या लोकांनी मुख्यमंत्री स्वागताला येणार म्हणून सांगितलंय. म्हणजे मुख्यमंत्री हे दिल्लीची किती चाटुगिरी करतात या राज्याचे मुख्यमंत्री, असं कधी घडलं नव्हतं. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. हा एका मर्यादेच्या पलीकडे ते राजकारणामध्ये या महाराष्ट्राने कधी चाटुगिरी केलेली नाही. पण त्यांचे इकडले लोक अशा प्रकारचे होर्डिंग लावत असतील आणि काय सांगावं, मुख्यमंत्री येतील सुद्धा. काम काय मुख्यमंत्री येतील सुद्धा. त्यांचे गॉडफादर इकडे येत आहेत, ज्यांनी त्यांना मुख्यमंत्री पदावरती एवढ्या करामती करून बसवलंय, खोटे नाटे कृत्य करून. येऊ शकतात, ते काही करू शकतात. संभाजीनगरच्या बैठकीमध्ये भाजपच्या सगळ्यात नेत्यांनी असा सूर काढला की राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेना कमी जागा द्याव्या, जास्त जागा भाजपला द्याव्या, त्यामुळे महायुतीमध्ये तेढ निर्माण होताना. महायुतीत काय तेढ निर्माण होईल वगैरे त्याच्याविषयी काय माझ्याकडे माहिती नाही. पण भारतीय जनता पक्षाचा जो इतिहास आहे, वापरा आणि फेका, त्याची आता सुरुवात झाली. मी 2 दिवसापूर्वी सांगितलं की सगळ्यात आधी अजित पवारांचा काटा काढला जाईल आणि त्यानंतर 2024च्या निवडणुकीनंतर सध्याचे मुख्यमंत्री व त्यांच्या 40 जणांचा काटा अशा पद्धतशीर काढला जाईल की कधी गळे कापले, मग ते शिंद्यांच्याच दाढीने कापले जातील किंवा अजून कोणाच्या दाढीच्या केसानं कापले जातील. पाहत राहा, मी सांगतोय ते 100% सत्य आहे आणि ती तयारी आणि प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांच्या स्वागताला जरी बैठक मांडली 4 तास इथे, तरी पण त्यांचा गळा कापण्यापासून त्यांना कोणी वाचवू शकत नाही. अमित शहा आणि उद्या पंतप्रधान सुद्धा महाराष्ट्रामध्ये येत आहेत. महाराष्ट्राची निवडणूक त्यांच्या हातातून गेलेली आहे. हरियाणाची निवडणूक हातातून गेलेली आहे. जम्मू काश्मीरला त्यांचा पराभव होता. महाराष्ट्र हे फार मोठं राज्य आहे, दिशादर्शक राज्य आहे. महाराष्ट्र ज्या दिवशी हरतील त्या दिवशी मोदींना प्रधानमंत्र्यांच्या खुर्चीवरून उतरण्याची प्रक्रिया सुरू झालेली असेल. साहेब बावनकुळे यांच्या संस्थेला वित्त आणि महसूल विभागाचा विरोध डावलून भूखंड देण्यात आलेला आहे. शासकीय भूखंड कोराडीमध्ये त्यांच्या संस्थेला देण्यात आला. भूखंड घोटाळे ज्या पद्धतीनं सुरू आहे त्या राज्यामध्ये, म्हणजे एकेकाळी आमच्याकडे घोषणा होती सबभूमी गोपाल की, ईश्वराची, विनोबा भावे यांची ही घोषणा होती सबभूमी गोपाल की. पण भाजपच्या राज्यामध्ये सबभूमी देवा भाऊ की, आणि देवा भाऊ को जैसा लगता है ये भूमि बांट देगी अपने अपने लोगों को. शहानी महाराष्ट्र आणि शिवसेनेला धोका दिला असं राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे गॉडफादर इकडे महाराष्ट्रात येतात असं देखील त्यांनी टोला लगावलेला आहे. मुख्यमंत्री दिल्लीची चाटुगिरी करतात असं देखील विधान राऊतांनी केलंय. हा ताबडतोब रिलीज होत आहे. पहा, नमक हराम 2 मध्ये 40 चोरांच्या त्या भूमिका आहेत, त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. नमक हराम 2 हा ब्लॉकबस्टर सिनेमा महाराष्ट्रात येतोय, सध्या सुरू आहे, पण तो पडला, आम्ही नवीन काढतो. महाराष्ट्राची निवडणूक त्यांच्या हातातून गेली असं वक्तव्य पत्रकारांसोबत बोलताना संजय राऊतांनी केलेलं आहे.